नमस्कार मित्रांनो, केशव कॉलिंग केशव चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आता आपण पोहोचलो आहोत वाशिम मार्केटमध्ये आणि आपण आता जाणार आहोत नारळ विभागामध्ये। मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत वाशिम मार्केटच्या नारळ विभागामध्ये आणि जाणून घेणार आहोत की वाशिम मार्केटमध्ये नारळ कुठल्या प्रांतातून येतात आणि वाशिम मार्केटमधून नारळ संपूर्ण मुंबईला कसे पुरवले जातात। माझं एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये आपण नारळाविषयी माहिती देतोय। आपलं नाव काय? टोपी बनवून घेतले। टोपी म्हणजे नारळाचं असतं ना वजन, हा हा, त्यामुळे डोक्याला हे होत नाही, कडक नाही का? ओके, रुपत नाही डोक्याला। हा, म्हणून अशी तुम्ही अशी बनवून घेतली टोपी म्हणजे कुठेची? ओके, तुमचं कुठलं गाव? सातारा म्हणजे बहुतेक करून आपले सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर असं आहेत का? म्हणजे ह्या जास्त करून असतात पटेल पश्चिम महाराष्ट्र। ओके। मग आता हे जे नारळ येतात ते तामिळनाडू आणि कुठे प्रांतात येतात? कर्नाटक, केरळ असं आहे का? आंध्र प्रदेश। फरक कसा ओळखायचा? फरक ते साईज वरती ह्याचा फरक म्हणताय ना तुम्ही? नारळ मालावरती कळतं क्वालिटी असते। तांदळामध्ये कसं असतं त्याप्रमाणे। पण असं मी ऐकलंय की पोलाची वगैरे ते जाड नारळ असतात आणि कर्नाटकचे असे पातळ असतात, बरोबर ना? ठीक, ह्या ज्या गोण्या आल्या आहेत, ह्या गोण्या तिथे किती महिन्यापूर्वी भरले जातात? तिथे त्यांच्या 1 महिन्यापूर्वी, 1 महिना 1.5 महिना 2 महिने एक हप्त्यामध्ये कार्यक्रम जास्तीत जास्त 1 महिना, जास्तीत जास्त 1 महिना स्टॉक असेल त्याच्यावर। ओके, म्हणजे 1 महिन्यापूर्वीचा हा माल असतो, नंतर तो आपल्याला येतो। म्हणजे जसं आपण एखादं म्हणजे फळ पिकायला आल्यानंतर आपण ते भरून ठेवतात आणि 1 महिन्यापर्यंत तो पूर्ण होऊन जातो। तिथं पण सगळे शेतकऱ्याकडून थोडा घेऊन ठिकाणी गोडाऊन करतात। ओके, आणि तिथं नंतर पॅकिंग करतात। असं आहे का? ओके, साईज साईज हा 100 साईज म्हणजे भरती त्याला साईज छोटा साईज, मोठा साईज। धन्यवाद। मित्रांनो, मार्केट हे सकाळी 10:30च्या नंतर उघडले जाते आणि बाजारभाव ठरवला जातो। प्रत्येक दिवशी बाजारभाव हा वेगवेगळा असतो। मार्केट हे साधारण
संध्याकाळी 6 वाजता बंद होते. पुढं पुढं तिकडं कोपऱ्यात तिकडे टाका. म्हणजे भरती वाईज ठेवली जाते. 70 ते 210 210 पर्यंत. 70, 80, 90, 110, 100, 150, 180, 210. काय तुझी 110 जाऊ दे पुढे. मी काय म्हणतो, तू तिरपाल तिकडे जा, शेटला नंतर फोन कर. तुला पाहिजे चिठ्ठी लिहून काय केलं फोटो नाही करत. अमेरिकेला वॉटरमन बिलला त्यांना पाठवायचं. टीव्हीला येणार कुठल्या 4+1 नाही टीव्ही नाही येणार. ही कुठली भरती आहे? 110. 110. ही 125. 125. MM म्हणजे कुठला याचा? मद्रासचा. मग ह्या नारळामध्ये असं म्हणजे काय असतं, म्हणजे खास बात काय असते? वर्षाच्या 12 महिने कंटिन्यू. हा नारळ हा पूर्ण तुमचा मद्रासचा माल आहे? मग तुमच्याकडे पूर्ण मद्रासचाच माल असतो का? ओके. सर नमस्कार, केशव कॉलिंग केशव चैनल में तुमचं स्वागत है. आपका नाम क्या है सर? शंकर राज नाडार. ओके. और आप ये नारियल के इसमें क्षेत्र में कितने सालों से हो? 40 साल. 1983 से. ओके, मतलब बहुत बड़ी बात है हमारे लिए. तो आप हमें बता सकते हो कि ये जो APMC मार्केट में आता है नारियल, ये कहाँ कौन कौन से प्रांत से आता है? ये 80% तमिलनाडु से आता है. हाँ. एक 20% कर्नाटक से. ओके. बाकी आंध्रा केरला से एकदम मिनिमम क्वालिटी आता है. मिनिमम क्वालिटी आता है. और उसमें से अच्छा मतलब बोलेगा तो कौन सा नारियल अच्छा रहता है, कौन से प्रांत से अच्छा रहता है? अच्छा बोलेगा तो केरला का पहला अच्छा आता है, लेकिन इधर वो भाव नहीं मिलते, इसके लिए इधर आते नहीं है. उसके बाद में आता है तमिलनाडु में पोलाची करके. पोलाची, हाँ, वो जो. ओके. कर्नाटक में भी बहुत एरिया अलग अलग है. एक स्टेट में पूरा अच्छा आता है ऐसा बोल नहीं सकते. कर्नाटक में शिवनी, भद्रावती, तरीकरा ऐसा एरिया आता है. वो एरिया का माल अच्छा रहता है, कोपरा जाड़ा रहता है. कोपरा जाड़ा रहता है. खाने में टेस्ट भी अच्छा रहता है. ओके. तो और दूसरी बात ये पूछने का था, अभी ये जो भर्ती में रहता है ये सब 80 का भर्ती, 110 का भर्ती, तो ये जो भरते हैं गोनी में, वो कितना महीना पहला भरते हैं? नहीं, ये तो तुरंत छिल्टी करके तुरंत भरता है. तुरंत भरते हैं. नारियल झाड़ से निकालने के बाद में 1 महीना ग्राउंड में ड्राई होता है. ओके. उसके बाद में छिल्टी करता है. ओके. उसके बाद में इधर बम्बई में छिल्टी करने के बाद में उधर रख नहीं सकते, फिर क्रैक हो जाएगा, खराब. हाँ, बराबर है. छिल्टी करने के बाद में तुरंत आता है मार्केट में. ओके. तो नारियल का झाड़ से निकालने के बाद में कम से कम 1 महीना उसको रखना पड़ता है सूखने के लिए. ओके. नहीं तो ये गिल्ला रहता है, वो उसमें मॉइस्चर रहता है. हाँ, मॉइस्चर रहता है. तो ये कितना पीरियड रहता है? तो भी 15 दिन, 1 महीना ऐसा? ये छिल्टी करने के बाद में चलता है, 1 महीना चलता है, लेकिन वो क्लाइमेट का ऊपर है. जो क्लाइमेट टेम्परेचर डिफरेंस ज्यादा होएगा ना, दिन में समझो 35, अभी रात को 18 ऐसा होएगा तो क्रैक हो जाता है अपने पास. ओके. बाकी चलते हैं 15-20 दिन चलते हैं, महीना चलते हैं. ओके. धन्यवाद.